श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या आध्यात्मिक स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश ऐकताना तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होतील, जे तुमच्या अज्ञातावर मात करून तुम्हाला नवीन मार्ग दाखवतील. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहे. स्वामींचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना सांगतात की देवाला शब्दांची गरज नसते, देवाला भक्तांच्या भावना लागतात. त्यामुळे भक्ती करताना शब्दांपेक्षा मनाच्या शुद्धतेवर भर द्या. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही संकटात असता आणि वाट हरवल्यासारखं वाटतं, तेव्हा स्वामींचं एक नाम घ्या. तुम्हाला कळेल की त्यांच्या कृपेने प्रत्येक बंधदार उघडू लागतं. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या मनात जर देवावरील प्रेम असेल तर तुमचं प्रत्येक कार्य पुण्याचं रूप धारण करतं. त्यामुळे प्रेमाने निस्वार्थ भावनेने प्रत्येक कृती करा. स्वामी भक्तांनो, जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहता आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवता, तोपर्यंत तुमचं नशीब कधीच तुमच्या विरुद्ध जाणार नाही. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा तुमचं देवाशी जोडणारा धागा आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण देवाचं नाम घेत जगा आणि जीवन पवित्र करा. स्वामी महाराजांच्या कृपेने मिळालेलं जीवन हे एक वरदान आहे. त्याचं मोल ओळखा, चांगला विचार करा, चांगलं बोला आणि चांगलं करा, कारण हे स्वामींना सर्वात प्रिय आहे. स्वामी महाराज सांगतात की देव तुमचं उत्तर नेहमी देतो, पण तुम्हाला ते ऐकण्यासाठी शांत व्हावं लागतं. त्यामुळे मनातील गोंधळ शांत करा आणि आत्म्याचा आवाज ऐका. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडथळा म्हणजे देवाने घेतलेली तुमची परीक्षा आहे. पण स्वामी समर्थांच्या नावावर जर श्रद्धा ठेवली तर प्रत्येक परीक्षा तुम्हाला उंचीवर नेईल. स्वामी महाराज सांगतात की दुसऱ्यांना दिलेलं प्रेम हेच तुमच्या आयुष्याचं खरं धन आहे. त्यामुळे प्रेम, सहानुभूती आणि सेवाभाव तुमच्या जीवनाचा पाया बनवा. स्वामी महाराजांच्या शिकवणीनुसार सुख हे बाहेर नाही, ते अंतःकरणात आहे. त्यामुळे जग जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवा. स्वामी भक्तांनो, जेव्हा जीवनात सर्व काही संपल्यासारखं वाटतं, तेव्हा स्वामींचं नाम घ्या, कारण ते एका नामात पुन्हा सुरू करण्याची अनंत शक्ती दडलेली असते. स्वामी महाराज सांगतात, तुमचं जीवन कितीही लहान असो, पण ते जर सेवाभावी असेल तर ते देवाच्या नजरेत मोठं ठरतं. त्यामुळे प्रत्येक दिवस उपयोगी बनवा. स्वामी महाराज सांगतात की तुम्ही जर दुसऱ्यांचे अश्रू पुसले तर तुमचं स्वतःचं दुःख देवच दूर करतो, कारण निस्वार्थ सेवा हीच खऱ्या भक्तीची ओळख आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात जेव्हा एखादं दार बंद होतं तेव्हा नाराज होऊ नका, कारण स्वामींच्या कृपेने दुसरं दार उघडलेलं असतं. फक्त श्रद्धेची नजर हवी. स्वामी महाराज सांगतात की तुमचं कर्म जर चांगलं असेल तर संपूर्ण विश्व तुमच्या पाठीशी उभं राहतं. त्यामुळे प्रत्येक कृतीत सत्य, प्रेम आणि दया ठेवा. स्वामी भक्तांनो, परमेश्वराला कधी विसरू नका, कारण जो देवाला विसरतो तो स्वतःचं सुख हरवतो, पण जो देवाचं नाम घेतो तो प्रत्येक दुःखावर विजय मिळवतो. स्वामी महाराज सांगतात, अडचणी तुमचं आयुष्य संपवण्यासाठी नाही तर तुमची क्षमता दाखवण्यासाठी येतात. त्यामुळे कोणत्याही आव्हानाला घाबरू नका. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या आयुष्यात जेव्हा काही हरवल्यासारखं वाटतं, तेव्हा समजून घ्या की देव काहीतरी अधिक मोठं देणार आहे. त्यामुळे धीर ठेवा. स्वामी भक्तांनो, नेहमी सत्य बोला, कारण सत्य बोलणारा माणूस स्वामींच्या कृपेचा अधिकारी बनतो आणि त्याचं जीवन परमेश्वराच्या प्रकाशाने उजळतं.
स्वामी महाराज सांगतात की जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा देवही तुमच्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे कधीही स्वतःच्या सामर्थ्याला कमी लेखू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी आपल्यासाठी पाठवलेला प्रत्येक शब्द आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे संदेश लक्षपूर्वक ऐका. स्वामींचं स्मरण म्हणजे केवळ एक शब्द नसून एक ऊर्जा आहे जी तुमच्या आयुष्याला सकारात्मकतेने प्रकाशमान करते आणि तुम्हाला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती देते. परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवला की प्रत्येक चिंता, प्रत्येक समस्या आणि प्रत्येक संकट एका क्षणात नाहीसं होतं. कारण श्रद्धेची ताकद ही सर्वात मोठी आहे. स्वामी महाराज सांगतात की परमेश्वर फक्त शब्दांनी नव्हे तर हृदयाच्या शुद्ध भक्तीने प्रसन्न होतात. त्यामुळे मनापासून भक्ती करा आणि परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घ्या. स्वामी महाराजांचं नाम घेतलं की मन शांत होतो, आत्मा प्रसन्न होतो आणि जीवनातील प्रत्येक समस्या सहज सुटते. कारण देवाचं स्मरण म्हणजे आत्म्याचं सत्यसुख आहे. स्वामी महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्ताला सांगितलं आहे की तुम्ही जीवनात कितीही मोठं यश मिळवा, पण जर तुमच्या हृदयात नम्रता आणि प्रेम नसेल तर त्या यशाला काही मूल्य नाही. स्वामी भक्तांनो, परमेश्वराचं स्मरण म्हणजे जीवनाच्या समुद्रात एक संजीवनी आहे, ज्यामुळे तुम्ही कितीही मोठ्या लाटांमध्ये असलात तरी तुम्हाला सुरक्षित किनाऱ्यावर पोहोचवण्याची ताकद त्यात असते. स्वामींची भक्ती म्हणजे केवळ मंत्र उच्चारण नाही, तर ती तुमच्या कृतीत, विचारांमध्ये आणि दुसऱ्यांसाठी केलेल्या सत्कर्मांमध्ये प्रतिबिंबित झाली पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचं नामस्मरण म्हणजे आत्म्याचं पोषण आहे, ज्यामुळे तुमच्या मनातील अशांतता नाहीशी होते आणि एक अखंड आनंद तुमच्या जीवनात साकार होतो. स्वामी महाराज आपल्या भक्तांना नेहमी सांगतात की दुसऱ्यांना आधार द्या, दुसऱ्यांना मदत करा, सेवा करा. कारण जेव्हा तुम्ही इतरांसाठी दिवा पेटवता तेव्हा तुमच्या जीवनातही प्रकाश नक्कीच पडतो. म्हणून परमेश्वर आपल्या भक्तांसाठी नेहमी काही ना काही चांगलं करतच असतात. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या हृदयातील श्रद्धेचा दीपक कधीही विझू देऊ नका, कारण तोच दीपक जीवनाच्या अंधारातून प्रकाशाच्या दिशेने तुम्हाला नेईल आणि भक्तीचा खरा अर्थ समजावून देईल. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन समृद्ध, सुखी आणि शांत होईल. मात्र त्यासाठी तुम्हाला श्रद्धेने आणि धैर्याने त्यांचं मार्गदर्शन स्वीकारायचं आहे. भक्तांनो, स्वामी महाराजांचा संदेश असा आहे की आध्यात्मिक उन्नती ही शारीरिक आणि मानसिक शांतीला जन्म देते. त्यामुळे तुमच्या जीवनात प्रगल्भता आणा आणि आत्मिक उन्नती साधा. स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन सुखी, संपन्न आणि यशस्वी होईल. पण त्या यशाच्या मागे सद्गुण, प्रामाणिकता आणि श्रद्धा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर स्वामी महाराजांवर विश्वास ठेवला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट नाहीसं होईल. तुम्हाला हवं ते सर्व काही नक्की मिळेल. फक्त चांगलं कर्म करत राहा. स्वामी भक्तांनो, प्रत्येक दिवशी स्वामी महाराजांच्या कृपेची शरण घेतात आणि त्यांचे आशीर्वाद समर्पित करतात, तेव्हा जीवनातील सर्व अडचणी आपोआप हलक्या होतात. कारण स्वामींचं मार्गदर्शन नेहमी तुमच्या सोबत असतं. आज जे हे शब्द तुमच्या कानावर पडत आहेत तेच शब्द तुमचं भविष्य बदलणार आहेत, हे विधिलिखित आहे. स्वामी भक्तांनो, आपण जे ऐकतो आपण तसाच विचार करतो आणि जसा विचार करतो तसंच आपण जीवनामध्ये घडतो. म्हणून नेहमी चांगले वाक्य, चांगलं मार्गदर्शन आपल्या कानावर जर पडत असेल तर आपण आयुष्यामध्ये सर्व काही चांगलंच करणार आहोत. आपल्या भल्यासाठी स्वामी समर्थ महाराज नक्कीच चमत्कार करतील. फक्त थोडासा संयम ठेवा, योग्य वेळेची वाट बघा आणि अनुभवा स्वामींचे अद्भुत चमत्कार. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुमचं मन स्वच्छ आणि भक्तीने भरलेलं असतं
तेव्हा तुमची प्रत्येक प्रार्थना ही परमेश्वराच्या कानापर्यंत पोचत असते. म्हणून मनामध्ये कुठलाही कलह, कुठलाही राग, द्वेष नसावा. मन नेहमी पाण्यासारखं नितळ असावं. पाण्यासारख्या नितळ मनाने केलेली प्रार्थना परमेश्वराला ऐकावीच लागते. स्वामी भक्तांनो, हे मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आजचं मार्गदर्शन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच संदेश आणि मार्गदर्शन रोज ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.